भिंत नावाचा उपक्रम चालू केला। कळंबमध्ये चालू केलेला एसजीने हा माणुसकीची भिंत नावाचा उपक्रम सगळ्याच शहरांनी राबवण्यात आला। परत एसजीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। मी गेली 15 ते 20 वर्षापासून माझ्या सोबत राहणारा परंतु माणुसकीची जाण असणारा माणूस जर मी जवळचा कोणी पाहिला असेल तो म्हणजे यश सुराणा। कोणत्याही गोष्टीला कोणत्याही संकटाला धावून जाणारा, एखाद्या ठिकाणी ऍक्सिडेंट झाला कुणाला ॲम्ब्युलन्स भेटाना, कुठं डॉक्टर उपचार करत नाहीत, त्या ठिकाणी जर कळंबमध्ये पहिलं कुणाचं नाव आठवत असेल, मी जर कळंबमध्ये नसेल तर ते नाव म्हणजे यश सुराणा। अनेक जणांना जीवदान देण्याचं रक्तदान देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते यश सुराणा। माणूस आपलं जीवन जगत असताना बरेच जण वाढदिवस साजरा करतात, एक वर्ष निघून जातं आयुष्यातलं, परंतु आयुष्यातले असे वर्ष निघून जातात पण कळत नाही की आपण आयुष्यात आलो काय केलं, पाठीमागं वळून बघितलं तर काय केलं हे समजत नाही। परंतु लोकांसाठी जो जगतो, जो धडपडतो, जो लोकांच्या दुःखामध्ये सामील होतो, तो माणूस असं काही देऊन जातो किंवा असं काही करून जातो की ज्या माणसाची ख्याती कायम प्रत्येक माणसाच्या तोंडामध्ये राहते। तसंच यशचं काम आहे। यशनी या पुढील काळामध्येही जो हाती घेतलेला उपक्रम असेल, पहिले ते वारकरी जे दिंडीतून परततात जाणाऱ्या वारकऱ्यांना सगळेजण भोजन देतात, पाकिट देतात, जे बनेल ते, पण तेच वारकरी ज्यावेळेस वापस निघतात त्या वारकऱ्यांना अन्न खायला भेटत नव्हतं। पंढरपूर पासून तर विदर्भात जाईपर्यंत त्यांच्यासाठी जर वर्षी जेवणाची व्यवस्था याच्या संकल्पनेमधून कळंब येथे झाली। मी अभिमानानं सांगतो की जेवढे काही उपक्रम झाले आमच्यासारख्या माणसांना त्यांच्या सोबत काम करण्याची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली, पण असे उपक्रम डोक्यात कसे येतात आणि कुठून येतात हे मला काय आजवर समजलेलं नाही। ते म्हणतात की समाजसेवा हीच खरी ईश्वर सेवा। निसर्गाची देण असेल त्यांना कदाचित की सतत समाजाच्या उन्नतीसाठी जे रंजले गांजले आहेत त्यांच्या उद्धारासाठी झगडायचं, त्यांना एक निसर्गानं वरदान दिलेलं आहे। हे वरदान असंच राहू एवढीच एक सदिच्छा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी करतो आणि थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय।